नमस्कार. लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. आतापासून दरवर्षी 15% पेन्शन वाढणार, तर घोषणाही झाली. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर पेन्शनधारकांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. केंद्र आणि राज्य सरकारकडून लाखो पेन्शनधारकांना वेळोवेळी अनेक भेटवस्तू दिल्या जातात. आता राज्य सरकारने पेन्शनधारकांना आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगितली आहे. आता पेन्शन वर्षातून 2दा वाढवले जाणार आहे. पेन्शन जुलै महिन्यात 5% आणि जानेवारीत 10% वाढेल. म्हणजेच यानुसार कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये दरवर्षी 15% वाढ होणार आहे. मात्र त्याआधी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. राजस्थान सरकारने किमान उत्पन्न हमी कायदा लागू केलाय आणि हा कायदा लागू करणारा राजस्थान हा देशातील पहिला राज्य ठरलाय. हमी कायद्याद्वारे पेन्शनमध्ये दरवर्षी वाढ होणार आहे. यासोबतच सामाजिक सुरक्षा पेन्शनचीही हमी सरकारकडून दिली जाणार आहे. सरकारने असे सांगितले की कर्मचाऱ्यांचे पेन्शन दरवर्षी 2 हप्त्यामध्ये वाढणार आहे. जुलै महिन्यात पेन्शनमध्ये 5% तर जानेवारीमध्ये 10% वाढ होणार आहे. पेन्शन घेतल्यानंतर 1 वर्षानंतर पेन्शनधारकांना ही वाढ मिळणार आहे. म्हणजेच मंजुरीच्या तारखेपासून 1 वर्षानंतर 15% वाढ केली जाणार आहे. किमान उत्पन्न हमी कायद्यावर लक्ष ठेवण्यासाठी मंडळाची स्थापनाही करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे, जे वेळोवेळी या योजनेवर लक्ष ठेवणार आहे. यासोबतच किमान उत्पन्न हमी योजना लागू झाल्यानंतर राज्य सरकारवर 2500 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे सरकारने सांगितले. यासोबतच दरवर्षी होणाऱ्या खर्चाव्यतिरिक्त त्यात भर पडणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र सरकारच्या या योजनेमुळे पेन्शनधारकांना मात्र पेन्शनची हमी मिळणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.